नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे। तर मित्रांनो, आपण सर्वजण पिवळे, केशरी व शुभ्र अशा प्रकारचे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे रेशन कार्ड हे वापरत असतो। तर मग मित्रांनो, आता पिवळे, केशरी, शुभ्र हे रेशन कार्ड वाटप बंद होणार आहे। मग ऑनलाइन पद्धतीने त्याचे वितरण होणार आहे। त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की पिवळे, केशरी, शुभ्र रेशन कार्ड हे जिल्हा धान्य वितरण कार्यालयामार्फत वाटप केले जाते। मग हे रेशन कार्ड आपल्याला मिळवायचे असेल तर आपल्याला तहसीलमध्ये जाऊनच ते कार्ड आपल्याला मिळत असते। तर मग मित्रांनो, राज्यामध्ये आता जिल्हा धान्य वितरण कार्यालयाने नवीन रेशन कार्ड वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। यापुढे फक्त ऑनलाइन पद्धतीनेच आपल्याला रेशन कार्ड मिळणार आहे। मग ज्या पद्धतीने आपण आधार कार्डची प्रिंट काढतो ऑनलाइन, त्याच पद्धतीने आपल्याला आता ऑनलाइन पद्धतीनेच रेशन कार्ड मिळणार आहे। मग रेशन कार्ड बंद झाले तरी पिवळे, केशरी कार्ड धारकांना ज्या मिळणाऱ्या सुविधा आहेत त्या सुविधा सुरूच राहणार आहे। मात्र यापुढे अस्तित्वात असलेल्या रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे, कमी करणे यासारखी दुरुस्तीचे कामे हे ऑफलाइन पद्धतीनेच होतील। मग मित्रांनो, राज्यामध्ये या ठिकाणी पिवळे, केशरी व पांढरे रेशन कार्ड धारकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे। रास्त भाव दुकानदारांमार्फत त्यांना धान्य वितरण केले जाते। राज्यात एकूण 52,532 रास्त भाव दुकानदार आहेत। मग त्यामध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा दिला जातो। त्याचबरोबर मोफत धान्य वितरण केले जाते। पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आता राज्य सरकारने उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट दिली आहे। त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी 2 महिन्यात असंख्य असे रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे। मग मित्रांनो, यात नाव समाविष्ट करणे, कमी करणे यासारख्या कामांसाठी महिलांनी गर्दी केल्याने ऑनलाइन कार्ड वितरणाची केंद्रस्तरीय प्रणाली RCMS बंद पडली होती। त्यामुळे राज्यामध्ये जिल्हा कार्यालयास अनेक अडचणींचा सामना करावा लागला। ऑनलाइन प्रणाली अधिक सक्षम झाल्यास नागरिकांना रेशन कार्ड संदर्भातील कामासाठी जिल्हा धान्य वितरण कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही। मग ऑनलाइन अर्जाच्या आधारे आधार कार्ड प्रमाणे स्वतःचे रेशन कार्डची प्रिंट काढता येणार आहे। मग त्याचा अधिकृत वापर करता येणार आहे। म्हणजे मित्रांनो, ज्या पद्धतीने ऑनलाइन प्रिंट काढून आपण आधार कार्डचा वापर करतो, त्याचप्रमाणे आता रेशन कार्डचाही आपल्याला पुरावा म्हणून या ठिकाणी वापर करता येणार आहे। म्हणजे ऑनलाइन प्रिंट या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहे। अशा महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी जिल्हा धान्य वितरण अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहे। त्यामुळे नागरिकांना आता जिल्हा धान्य वितरण कार्यालयातून हे रेशन कार्ड देण्यात येणार नाही। म्हणजेच आपल्याला जे रेशन कार्ड आपल्याला ऑफलाइन पद्धतीने मिळत होते ते आता सध्या मिळणार नाही। ते आपण ऑनलाइन पद्धतीने काढून आपले कामे करू शकतो। अशा ही महत्त्वाची अशी सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।